म्हटलं की प्रथा परंपरा आल्या. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. रत्नागिरी शहरातील मांडवीतील साळकोबा आणि बाळकोबा यांची ही अशीच आगळीवेगळी परंपरा आहे. मांडवी येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिस्थापना केलेले हे 2 गणपती तयार करण्यासाठी तब्बल 2 महिने लागतात. या दोन्ही गणपतींना मोठी परंपरा लाभली आहे. मांडवी येथे सुधाकर शिवलकर यांच्या घरी साळकोबा आणि रुपेंद्र शिवलकर यांच्याकडे बाळकोबा मूर्ती विराजमान होते. या गणपतींचे विसर्जन मांडवीच्या समुद्रात केले जाते. विसर्जनासाठी शिवलकर कुटुंबीय भाविक आगळीवेगळी पद्धत वापरतात. दोन्ही मूर्ती मोठ्या आकाराच्या, उंचीच्या असल्याने त्या नेण्यासाठी 40 ते 50 लोकांची गरज असते. 40 फुटी सागवानी वाशांवर या मूर्त्या ठेवल्या जातात. विसर्जनासाठी एकदा मूर्ती उचलल्यानंतर त्या मांडवी समुद्र किनाऱ्यावर नेईपर्यंत कुठेही खाली ठेवल्या जात नाहीत. त्यानंतर मांडवी किनाऱ्यावर आरती म्हटल्यानंतर प्रार्थना करून समुद्रात त्यांचं विसर्जन करण्यात येते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.